मंत्रसंवाद साधतोय आपण श्रीराम नवरात्रीच्या निमित्ताने. त्याच्याच पुढच्या भागाकडे वळूया. काल आपण या मंत्राची सुरुवात बघितली आणि मंत्रशास्त्राच्या नियमानुसार कशी छान याच्यामध्ये सगळ्या मंत्रशास्त्राच्या अंगांची कशी अप्रतिम मांडणी केलेली आहे ते सुद्धा बघण्याचा प्रयत्न केला. कुठलाही मंत्र शिकायचा, मंत्रशास्त्र शिकायचं, चिकित्सा पद्धती शिकायची असेल तर सगळ्यात महत्वाची पहिली पायरी येते त्या मंत्राचा उगम, इतिहास, त्याचं मूळ किंवा कुठल्या परंपरांमधून तो मंत्र आपल्यापर्यंत आला आहे, भाष्यग्रंथ काय म्हणता आहेत, टीका काय म्हणता आहेत, या सगळ्याचा समग्र अभ्यास अतिशय महत्वाचा ठरतो. मग रामरक्षेचा इतिहास खुद्द रामरक्षेतच सांगितलेला आहे. पहिला श्लोक काय आहे? चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसां महापातकनाशनम. महापातकांचा नाश करणारं असं एक एक अक्षर कसं आहे? पुंसाम, कोणासाठी आहे? पुरुषांसाठी, म्हणजे नरदेहात असणाऱ्या कुणाहीसाठी, स्त्री पुरुष कोणाहीसाठी, ज्यांना पुरुषार्थ गाजवायचा आहे, ज्यांना जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन साधायचं आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पुढे जाताना आपल्या आत्म्याला अधिकाधिक प्रगत करायचं आहे, त्यांच्यासाठी एक एक श्लोक म्हटलेला नाहीये, एक एक अक्षरम, म्हणजे यातलं प्रत्येक नादाक्षर, बीजाक्षर हे अतिशय फलदायी आहे. श्री रामरक्षा ही या बीजाक्षरांची साधना आहे. हा त्याच्यातला एक गुह्य अर्थ सुद्धा आहे आणि पुढे पुढे ही रचना बघू तेव्हा ते लक्षात देखील येईल. त्यामुळे पुढची पहिली ओळ आहे चरितम रघुनाथस्य. भारतीय संस्कृती पावलोपावली अवाक करते. काय सुंदर मंत्र आहे. सुरुवात करताना त्याच्या कुळाचा उल्लेख केलेला आहे. प्रभू श्री रामचंद्रांचं कुळ रघुवंशी राजा आणि म्हणून रघुनाथाचं हे चरित्र आहे. रामाला अनेक नावं आहेत, पण रघुनाथ हेच नाव तिथे का बरं योजलं असावं हे प्रश्न पडले पाहिजेत. इथे मंत्रचिकित्सा सुरू होते, इथे मंत्रशास्त्र आपल्यामध्ये उतरत जातं. शतकोटी प्रविस्तर. मग गोष्ट काय आहे? श्री वाल्मिकींनी 100 कोटी, 100 कोटींचे घोटाळे हा शब्द आपण ऐकतो की नाही भारतामध्ये आपल्या. मग असंच 100 कोटींचं काहीतरी गाजलं होतं हजारो वर्षांपूर्वी. श्री वाल्मिकींनी 100 कोटी श्लोकांचं वाल्मिकी रामायण लिहिलं. या रामायणाचं फार कौतुक आणि असं म्हणतात 2 पाठभेद येतात. कुठे सांगतात देव ऋषी मानव, कोणी म्हणतं देव ऋषी आणि दानव, अशा तिघांमध्ये याच्यावरून चुरस की हे आम्हालाच हवं, हे आम्हाला मिळायला पाहिजे, याच्यात काहीतरी अद्भुत आहे. श्री रामनाम आहे, श्रीरामाची सगळी शौर्य कथा, मर्यादा पुरुषोत्तम असं वर्णन, हे सगळं माझ्याकडे पाहिजे, ही चढाओढ चालू झाली. मग अर्थात हे भांडण गेलं देवाधिदेव महादेवांकडे. महादेव म्हणाले, अहो एवढं कशाला भांडता, 100 कोटी आहेत ना, तिघात 3 समान वाटे करा आणि घेऊन टाका बरं. पण गणित ज्यांना माहिती त्यांना कळेल, तिघात 3 वाटे व्हायचे कसे? 100 कोटीला 3 भाग जाईल का? अर्थात नाही. मग 33 कोटी, 33 लाख, 33,333 असं करत म्हणजे हे एकेकाला एकेकाच्या वाट्याला आलं आणि एवढं करून सुद्धा एक श्लोक उरायचा तो उरलाच की हो. आता पुन्हा त्याच्यावरून भांडण चालू झाली की हा एक श्लोक मला हवा. महादेवांनी काय केलं? अहो एकच श्लोक आहे ना, त्याची देखील वाटणी करूया. ते म्हणाले किती अक्षर आहेत? एकैकम अक्षरम पुंसाम. ती ओळ उगाच नाहीये लिहिलेली, हे काव्य नाहीये, हे कोणीतरी बसून यमक जुळवायला काहीतरी केलेली रचना नाहीये. एकेका अक्षराचं महत्व आहे. ती गोष्ट इकडे येते की किती अक्षरं आहेत? तर 32 अक्षरं. कुठून आली 32 अक्षरं? पहिल्याच ठिकाणी त्याची नोंद आहे, अनुष्टुप छंद. मग अनुष्टुप छंदाचं लक्षण काय आहे? द्वात्रिंशत. इति द्वात्रिंशत म्हणजे 32 अक्षरांचा छंद आहे. मग पुन्हा 32 अक्षरं, ती सुद्धा 10-10ची वाटणी झाली आणि शेवटची 2 अक्षरं उरली. एकेका अक्षरांवरून सुरू झालेला श्रीरामरक्षेचा प्रवास, ही 2 अक्षरं उरली. महादेव म्हणाले, आता एवढं तर मला सोडा, हे माझ्याकडे राहू द्या. सगळेजण 3ही गट, ऋषींचा गट, देवांचा, असुरांचा निघून गेले आणि जसे ते निघून गेले, एक ऋषी मात्र होते. त्यांच्या लक्षात आलं की हे जे काही 2 अक्षरी महादेवांनी स्वतःकडे ठेवलं, त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती जे काही तेज आलेलं आहे, एक आत्मानंद, एक हसू आलेलं आहे, एक स्मितहास्य उमटलेलं आहे, ते अद्भुत आहे. म्हणजे महादेवांना नेमकं काहीतरी मिळालं जे बाकी कोणालाच मिळालं नाही. मग हे ऋषींनी तपश्चर्या केली. हे ऋषी तिथे तपश्चर्येला बसले. कैक शेकडो वर्ष ही तपश्चर्या केली आणि भोला सांब म्हणतो ना आपण, महादेव प्रसन्न झाले. ते म्हणाले, काय हवंय तुम्हाला? तुम्ही अजूनही इथेच आहात, अजूनही इथेच थांबलेले आहात. तर ऋषी म्हणाले, तुम्हाला 2 अक्षरात जे मिळालं
ते शेवटचं मला हवं आहे, बाकी मला काही नको. महादेव अर्थातच त्यांच्याकडे बघून हसले. ते ऋषी होते, बुधकौशिक ऋषी. आणि ह्या बुधकौशिकांना साक्षात महादेवानी ही रामरक्षेची रचना बहाल केली. रामनामाचं बीज, रामनामाची बीजाक्षर शक्ती त्यांनी या ऋषींना बहाल केली, असं वर्णन खुद्द रामरक्षेत येतं. आदिष्टवान यथा स्वप्ने तथा लिखितवान असं म्हटलेलं आहे. आदिष्टवान यथा स्वप्ने, कोणी आदेश केला? आदेश हा शब्द कुठे येतो? शिवतंत्रात येतो. जसा आदेश स्वप्नात केला. मग स्वप्न म्हणजे काय? झोपले होते का बुधकौशिक? तर नाही. 3 अवस्था सांगतात, जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न. त्यातील स्वप्न या अवस्थेमध्ये ही अतिशय, तुम्ही ल्युसिड ड्रीमिंग हा शब्द ऐकला असेल, तर स्वप्नामध्ये विविध स्तर असतात. या स्तरामध्ये तुम्हाला अफाट ज्ञानप्राप्ती होऊ शकते. याचे प्रयोग आपल्या शास्त्रांमध्ये येतात. तसं बुधकौशिकांना या अवस्थेमध्ये ही ज्ञानप्राप्ती झाली. तथा लिखितवान प्रबुद्धो बुधकौशिक, म्हणजे जसं मिळालं तसंच्या तसं त्यांनी लिहून काढलं. का? कारण ते कोण होते? साधे सुधे बुधकौशिक ऋषी नाही आहेत. प्रबुद्धो बुधकौशिक, बुधाची विशेष कृपा असणारे आणि प्रकर्षाने बुद्धत्वाला पोहोचलेले असे प्रबुद्ध बुधकौशिक. रामरक्षेचा इतिहास जितका रम्य आहे, राम नावातच रम्यता आहे. रमयती इति रामः, जो रमवून टाकतो, जो गुंतवून टाकतो, जो पुन्हा पुन्हा प्रेमात पाडतो, असा हा राम शब्द. आणि असं हे श्रीरामांचे चरित्र. आजचा हा छोटासा व्हिडिओ. श्रीरामार्पणमस्तु. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या श्लोकासह.